The second bank we are study from the here the guidance for the Industrial Credit and Investment Corporation of India Limited. It's called ICICI. No bank. It looks like a bank. So काय म्हटलं त्याच्याबद्दल the government of India set up the ICICI in 1995 1955 as a private sector development bank. It is a private sector bank. It means इसको प्राइवेटाइज रखा हुआ था. इट मीन तुम बैंक की तरह वर्क करो, तुम्हारी तरह से द मेक योर ओन प्लान, मेक योर ओन पॉलिसीज एंड दैट, एंड उस पॉलिसी के ऊपर दे आर वर्क एंड आल्सो द डेवलपमेंट फंक्शन. ओके. अभी से तुम अगर किसी का अकाउंट होगा आईसीआईसीआई में तो तुम्हें तुम लोगों को ये पता होगा द स्टार्टिंग द लिमिट ऑफ डिपॉजिट फॉर द ओपनिंग बैंक इज मिनिमम 5000. इट मीन्स 500 रुपए का तुम्हारा वो क्या रहेगा, अकाउंट रहेगा. 4500 इन्वेस्टमेंट फ्रॉम यू. Why investment? Because the concept is investment here. The word investment is here. It means we are work for investment concept. We are work for investment concept. Which investment we use for a loan basis for industry. तुमसे वो लोग as we are decided यार ICICI looking like higher work करती है. ICICI का ATM कार्ड या क्रेडिट कार्ड मिल जाए तो ऑनलाइन शॉपिंग में बेनिफिट है एंड ऑल. Then you decided to opening account in ICICI Bank. If you decided and you visit there, तो उधर क्या पॉलिसी, हाँ 5000 डिपॉजिट अमाउंट है मिनिमम, उसके ऊपर आपका अकाउंट ओपन हो जाएगा. एज कम्पेयर टू एनी कमर्शियल बैंक, you visited to commercial bank like SBI and all, 500 rupees deposit, the account are open there, no more deposit. 500 रुपए मिनिमम दिला तरी होणार आहे. तो रीजन इज क्या है कि वो तुम्हारे जो 5000 दे रहा है वो खुद के पैसे के लिए नहीं ले रहा है, तो उनकी पॉलिसी या उनके नेम में लिखा हुआ है कि जो उनका फंक्शन क्या है. तो फंक्शन इज इन्वेस्टमेंट एंड दिस इन्वेस्टमेंट कन्वर्टेड इनटू क्रेडिट मनी फॉर इंडस्ट्री. उनके नाम में इंडस्ट्रियल क्रेडिट इन्वेस्टमेंट काउंसिल. इट मीन्स तुम्हें हर वर्क का या फंक्शन पूछे जाएंगे ना तो उनके नाम में उनके फंक्शन लिखे हुए. ओके. लाइक इससे पहले हमने कौन सी देखे थे, आईएफएससी, इंडस्ट्रियल डेवलप सॉरी आईएफएससी, इंडस्ट्रियल फाइनेंस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. आईएफएससी के बारे में क्या है, तो इंडस्ट्री के लिए फाइनेंस करेंगे. कॉर्पोरेशन किसका है, इंडिया का, इंडियन गवर्नमेंट ने कॉर्पोरेट किया हुआ है. तो क्या है, इंडस्ट्रियल फाइनेंस के लिए. तो मैक्सिमम वर्क इज लेंडिंग लोन फॉर इंडस्ट्री. लेंडिंग लोन फॉर इंडस्ट्री, बड़े बड़े इंडस्ट्री को लोन देगा, रिमेनिंग उसका कुछ नहीं. ओके. देन हियर द मेन थिंग इज आईसीआईसीआई के बारे में. द फंक्शन, क्या फंक्शन है, एज पर द नेम इंडस्ट्रियल क्रेडिट इन्वेस्टमेंट काउंसिल ऑफ इंडिया, द फंक्शन आर नंबर ऑफ. The first means of providing medium and long-term loan for the starting private production unit. Okay, private council, the private limited company होते हैं, private limited company at a minimum level, small level और maximum level जो तुम लोग establish करना चाहते हो. Your sum own fund and maximum loan fund of ICICI. Maximum loan fund of ICICI is providing there. So providing medium and long-term loan. If you know the banking sector study, तो medium and long term या फिर small term, ये जो loan के pattern है, this depending on the amount of money are taking loan as you. तुम जब loan लेते हो तो amount of money वो generate होती है. It means you take the loan of 50 lakh rupees, तो ये huge amount है. इतनी huge amount को जल्दी collect करना from any person is not possible. Then this amount are converted into the long term loan, and the long term loan period is more than 15 years and less than 25 years. Okay, वो 15 year more होता है. मिडल टर्म लोन 10 to 15 years के बीच में होता है, and less than 10 year वाला जो लोन रहता है इसको स्मॉल ईयर लोन्स या स्मॉल इन्वेस्टमेंट के लिए कहा जाता है. दे आर हेल्पिंग इन राइजिंग द इन्वेस्टमेंट बाय इंडिया. वो इंडियंस के क्या कर रही है, इन्वेस्टमेंट को इंक्रीज कर रही है. द वे ऑफ इन्वेस्टमेंट इंक्रीजेस. वो तुमसे एफडी का कभी पॉलिसी नहीं बताएंगे, बट द अकाउंटिंग पॉलिसी के उधर अगर अकाउंट ओपन करना है तुम्हाला जर तिथे जाऊन अकाउंट ओपन करायचंय तर अकाउंट ओपनिंगचं प्रोसिजर तुम्ही आयसीआयसीआय मध्ये जाऊन विचारा. तिथे जाऊन विचारायचं की मला आयसीआयसीआय मध्ये लोन घ्या, सॉरी एक अकाउंट ओपन करायचंय तर मिनिमम 5000 रुपीज अकाउंट ओपनिंग बॅलन्स आहे तिथलं. ऍज कम्पेअर टू द अदर कंपनी द अकाउंट ओपनिंग इज बँकिंग सेक्टर मध्ये 500 रुपये आहे. कॉर्पोरेट सेक्टर मध्ये कुठल्याही बँक मध्ये गेला डेव्हलपमेंट सोडून, डेव्हलपमेंट फायनान्शियल कॉर्पोरेशन सोडून, तर तिथलं अकाउंट ओपनिंग मिनिमम 500 आहे आणि ह्यांचं मिनिमम 5000 आहे. द रिझन इज ते तुम्हाला म्हणतात त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सीपीआर लोन देऊ अँड अदर कन्सेप्ट आहे बिकॉज प्रायव्हेटाइज आहे, ते प्रायव्हेट पॉलिसी आहे फॉलो देत. ओके. Then provide technical and marginal assistance in order to increase the production and development opportunity to private sector. Private sector मध्ये जर टेक्निकल व्यू किंवा असिस्टंट वर्क असतो किंवा इन शॉर्ट ऍडवायझरी वर्क करतो ऍज अ फंक्शनल मॅनेजर ऑफ आयसीआयसीआय.
Okay, and this functional work will help you for all purpose, and this purpose are maximized calculated is a private sector development. Private sector development. Okay, guarantee the loan, uh, guaranteeing the loans of private sector units. Private sector unit ला loan देना is the main purpose. Main function अपन calculate करते हैं. Then the next function is providing capital to the development project. Development project साठी capital provide करतो in the private sector. In the private sector. Look here. In ICICI, the number of work for private sector as compared to in IFC. IFC, Indian Financial Corporation of India Limited. तो corporate कुणी केलं नाही, इंडिया नाही. Then government sector मध्ये ते Indian government चे development साठी maximize use करणार आहे. It means roadways वगैरह develop करताना आपण IFC मध्ये. Okay. Then the next point is working capital of IFC. Working capital of IFC. IFC was the first entire into the development banking. It was the work in the it is the inceptions in the events minor. The first is loan. The main work is loan. It has the आतापर्यंत त्यांनी किती कामं केली नाही as a ICICI. How much developed to India? The first is it has approved loan of ₹10,300 crore. आतापर्यंत त्यांनी during the 1948 to 1968 च्या मध्ये त्यांनी 10,300 crore रुपीजचा लोन फॉर प्रायव्हेट सेक्टर दिलेला आहे आणि त्याच्यातून दे आर 1996 टू 2130 करोड हा त्यांनी रिकवर पण केला आहे. where the distribution in the distribute in the year 2001 च्या पर्यंत कॅल्क्युलेटेड आहे. then पुढचं कॅल्क्युलेशन हे आपण प्रोजेक्टच्या वेळी बघू. Then industrial development. What is industrial development? The first is the corporate has the assisted in the development of industry unit from textile, paper, chemical, fertilizer. म्हणजे कुठल्या पैसे जास्त इन्व्हेस्ट करतो? Then the capital rising. Under the capital rising, the corporation will help in the rising the capital of the large industry, training and etc. Okay. Then the next point is risk capital. It has started the providing the risk capital since in 1975 up to the upcoming unit commercial and rest in India. The next point is guidelines and guidance to organization. काय guidance करते हैं? How can they take a loan? How much loan and how? Okay. The next point is the industry. आणि आता हे जे वर्क आपण बघितलं ते वर्क कोणाचे होते? IFSC चे होते. टोटल ICICI ची वर्क काय असणार आहे? The functional assistant both of the rupee and foreign currency. Financial assistant आहे. कोणामध्ये तो rupee and foreign currency च्या exchange मध्ये तो help करतो. Rupee in loan and survival production unit. Foreign currency and rupee loan मध्ये तो दोन्ही currency मध्ये देतो. Leasing finance. Leasing finance म्हणजे उधारीत फायनान्स असतो तो. It has the providing the finance to taking the machine and other instrument required for the project and losses. It means काय असतो? हायर परचेस. त्याच्यामध्ये काय आपल्याला जे फंक्शन घ्यायचा असतो तो फंक्शनच किंवा तो पार्ट ऑफ युअर ऑर्गनायझेशन ते डायरेक्ट बाय करून देणार आहे आणि ती बाय पर्पज कसं असणार आहे? बाय वर्किंग ऑफ देअर लिझिंग. म्हणजे ते जिथपर्यंत तुम्ही पूर्ण लीज कम्प्लीट नाही करत ती कंपनीच्या नावावर मशीन असणार आहे. यू कॅन जस्ट यूज ऍज अ रेंट पर्पज. ओके. यू कॅन फॉर एक्झाम्पल आय वॉन्ट अ कम्प्युटर बट माझ्याकडे एवढा पैसा नाही आहे. आय एम विजिटेड टू ICICI फॉर द फॉरेन एक्सचेंज आणि तो काय म्हणणार मी कम्प्युटर देतो जिथपर्यंत ते कम्प्युटरचे पूर्ण इन्स्टॉलमेंट होत नाही तिथपर्यंत ऍज अ रेंट टू कम्प्युटर वापरायचं आणि त्याचं रेंट पण द्यायचं इन्स्टॉलमेंट पण द्यायचं. डबल अमाउंट आर कलेक्टेड हिअर. ओके. देन द अदर ऑपरेशन्स आर it has started the merchant banking development division and mutual fund, a credit rating institute, CRISIL. CRISIL च्या अंडर CRISIL हा एक ऑटोनॉमस बॉडी आहे. ह्याचं काम काय माहितीये का? आपण शेअर म्युच्युअल फंड जे आपण परचेस करतो तर म्युच्युअल फंड परचेस करताना कुठले म्युच्युअल फंड किंवा कुठले शेअर मिनिमम रिस्क आहे इट इज शो बाय द CRISIL. जसं तुम्ही इलेक्ट्रॉनिक गुड्सवर काय म्हणता जास्त स्टार कमी लाईट बिल येणार असं काय खरं नसतं. तर जे एडवर्टाइज दिखाई देती है जितने ज्यादा स्टार उतनी कम इलेक्ट्रिसिटी. तो यहाँ पे जितने ज्यादा स्टार उतना कम रिस्क टू इन्वेस्टमेंट. CRISIL क्रेडिट रेटिंग इंस्टीट्यूशन. ओके. CRISIL क्या काम करती है? तो स्टारिंग देती है. उनके पर्पज और फंक्शन के हिसाब से उनको स्टार दिया जाता है कि कितने बार उन लोगों ने इंटरेस्ट में लोगों को फंसाया क्या फंसाया द प्रॉपर वर्क एंड और उसके ऊपर से उनको CRISIL में दे दिया जाता है.
It has also provided help for the technical and graduation. ICICI merged with ICICI Bank in March 2002 and become the first universal bank in India. The providing all finance services under the one roof. One roof म्हणजे एकाच छताखाली. आता ह्याच्यामध्ये काय आहे की एक ICICI के अंडर द मर्ज हुए कितने बैंक, ICICI is merged the number of banks due for the universal banking system international level पे, यानी ICICI की बैंक उन्होंने international level पे लेके गई है by the working under the one bank ICICI. Then the next bank we are studying, next development bank is IDBI, the Industrial Development Bank of India. The IDBI was established in July 1968 by the government of India with the view to provide long-term financial assistance in the industry unit in India. Earlier, IDBI function are wholly owned subsidiary of Reserve Bank of India. यानी आईडीबीआई को कौन हैंडल करता था? पहले आईडीबीआई से पहले आरबीआई, यानी जो सब्सिडीज जो या पॉलिसी बनाई जाती थी वो आरबीआई बनाती थी फॉर आईडीबीआई, इंडस्ट्रियल डेवलपमेंट बैंक ऑफ इंडिया. देन यह बैंक के नाम आ चुका है इसलिए इसको मैक्सिमाइज हैंडलिंग या डेवलपमेंट बाय आरबीआई पकड़ रहा है. ओके, द बैंक ऑफ इंडिया, however, it was made autonomous in year 1976. After the 1976, IDBI became the autonomous body like ICICI. अब वो खुद की पॉलिसी बनाएंगे. And they primarily work and the aim of to remove the license from the patent of industry finance. They are to enjoy the white power. अब इनको लोन देने के लिए white power है. So first power is function. What are the function is that? Functional works क्या है? Being an expect bank, the regulator industry, the development in India. As a development काम करने वाली है. Formula scheme of new project is implement the terms and also tied to the renewal licensing in industrial pattern. लाइसेंस एंड उनके जो पेटेंट वगैरह रहते हैं, पेटेंट राइटिंग वगैरह के ऊपर जो फाइलिंग होती है या उनके लिए जो खर्चा होने वाला है उस खर्चे के लिए किसी चीज को पैटर्न करना, योर रिसर्च पैटर्न एंड ऑल R&D डिपार्टमेंट का उस पैटर्न को रिसर्च करने के लिए हेल्प करती है. ऑन टाइम ऑफ हेल्प द नंबर ऑफ फाइनेंशियल हेल्प आर प्रोवाइडिंग देयर, provides the technological administrative help to the expenses. ना ये सब financial institute are सब उनका यही काम है, they are assistant. तो here भी एक काम आ रहा है कि technical and administration help, कि कधी तुम्हाला administration म्हणजे तुमचं established policy किती पाहिजे, किती वर्कर ठेवूया, किती लोकांची सॅलरी आता काढूया, किती आउटस्टँडिंग ठेवूया, ह्याच्यामध्ये तुम्हाला ते हेल्प करते. Provide reference facility for IFCI and SFC. आणि ते दुसरं रेफरन्स देते, रेफरन्स फॅसिलिटी कोणाला? IFCI आणि स्मॉल फायनान्स कॉर्पोरेशन आणि इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ह्या दोन्ही IFSC आणि SFC त्या दोघांना परमिशन देते टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. इंडिया गव्हर्नमेंटच्या हिशोबाने जे परमिशन आहे ते प्रोव्हाइड करते. इट्स coordinated the activities of development financial institute. Okay, the next one is it is help in the sale of purchase of industry bond and debenture. इट मीन्स कुठली न्यू कंपनी जी स्टॅब्लिश होते, मी आधी पण सांगितलंय की कुठली नवीन कंपनी स्टॅब्लिश होते ऑन दॅट टाइम त्या न्यू कंपनीचं जे स्टॅब्लिश पॅटर्न आहे त्या स्टॅब्लिश पॅटर्नच्या हिशोबाने त्यांचे न्यू शेअर असतात आणि न्यू शेअर म्हणजे फ्युचरमध्ये कंपनी चालेल की नाही लोकांना माहित नसतो म्हणून कोणी परचेस करायला मागत नाही, त्यामुळे फंड आहे तो कमी डेव्हलप होतो. ऑन दॅट टाइम द डेव्हलपमेंट ऑफ फंड ते लोक काय करणार आहे, तर ऑल ओव्हर फंड्स आर परचेस बाय IDBI आणि जेव्हा कंपनी फॉर्म मध्ये येते तेव्हा हाय रेटने IDBI विकून टाकते. समजलं नाही समजलं मी सिंपल कन्सेप्ट सांगतो. या स्टॅब्लिश एक कंपनी छोटी टाकली आहे, आता तुमच्या कंपनीचं नाव नाहीये, गुडविल नाहीये, काय नाहीये, तर यू कॅन एनीवन कॅन परचेस युअर शेअर. सिंपल आन्सर इज नो. ऑन दॅट टाइम ते काय करणार आहे, ते लोक IDBI कडे जाणार ऍज अ रेग्युलेटर कडे आणि IDBI ते पूर्ण शेअर विकत घेते आणि त्यांना फंड प्रोव्हाइड करते आणि त्या फंडने प्रोडक्शन होणार, देन कंपनीचं नाव होणार आणि नाव झाल्यानंतर ते यूज होतो फॉर द पर्पज ऑफ डेव्हलपमेंट. ओके, then working of IDBI काय काय आतापर्यंत IDBI ने काम केलं नाही, तर ही कॅन बिल्ड अ फायनान्शियल रिसोर्सेस, ही कॅन बिल्ड अ फायनान्शियल शेअर financial resources through the share debenture deposit from the companies, borrowing from RBI and the government of India. The total resources of IDBI amounted up to rupees 71,783 crore in 2001.
2001 पर्यंत त्यांनी आतापर्यंत जे रिसोर्स केले नाही, जो मनी सप्लाय केली नाही फॉर द इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, इट्स बिकम 71,782. देन डायरेक्टली दुसरं पद काय केलं नाही त्यांनी, डायरेक्ट फायनान्स असिस्टंट टू इंडस्ट्री युनिट. इंडस्ट्री युनिट साठी ते डायरेक्ट फायनान्स झालेले. इनडायरेक्ट फायनान्स असिस्टंट इज अ इंडस्ट्री एंटरप्रेन्योर. आणि इनडायरेक्टली त्यांनी कोणाला हेल्प केलं नाही, एंटरप्रेन्योर्सला, एंटरप्राइजेसला. डायरेक्टली पण केलं नाही कोणाला, इंडस्ट्री युनिटला. ओके. Then assistant to backward area. Assistant to backward area. IDBI has to help the industry unit local in the backward region or state is survival. Always, for the example, it has provide long-term and patient consistent under the bill recommended scheme. Okay. त्यानंतर आपण नेक्स्ट बँक बघणार आहोत. The next bank is Industrial Investment Bank of India, IIBI. जसं IDBI दिलं तर इथे the next bank is IDBI. Here the main purpose of work is त्याच्या नावामध्ये इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट, इंडस्ट्रीसाठी इन्व्हेस्टमेंट करणार. इट मीन्स प्रोव्हाइडिंग लोन टू bank. Okay. The Small Industry Development Bank of India, SIDBI. Under the SIDBI मध्ये काय, Small Industry Development Bank. SIDBI is a wholly own scale industry unit. The decision to set up SIDBI was announced in the budget of 1988 and 89 and actually started with working on 2nd April 1990. ह्यांचे फंक्शन काय आहे, तर फंक्शन आर प्रोव्हाइडिंग रेफरन्स टू प्रायमरी अँड इंडस्ट्री एंगेज SSA. म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्री जे आहेत त्यांना ती रेफरन्स प्रोव्हाइड करते फ्रॉम प्रायमरी सेक्टर फायनान्सने. ओके. देन प्रोव्हाइडिंग शॉर्ट टर्म अँड मिडल टर्म लोन फॉर असिस्टंट टू SSI. स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ला लोन प्रोव्हाइड करते. द स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट कोणाला स्टार्ट करणार आहे. देन द एक्सटेंड सीड्स कॅपिटल सॉफ्ट लोन अँड एंटरप्रेन्योर. ते काय करते, सीड्स कॅपिटल सॉफ्ट लोन मध्ये हेल्प करते. देन प्रोव्हाइडिंग द एक्सपर्ट क्रेडिट टू द SSI small entrepreneur in the purchase asset. Then the main point is from the next lecture we study State Financial Corporation, SFC. Okay. State Industrial Development आणि SDI ह्या दोन जे आतापर्यंत होते ते नॅशनल लेवलवर होते बँकिंगचे डेव्हलपमेंट बँक. आपण नेक्स्ट लेक्चर पासून ओके. अनम्यूट ऑल ऑफ यू. अमय्य वन बाय वन. अमय्य हेलो. येस सर. समजलं का डेव्हलपमेंट बँक कन्सेप्ट? सर समजले, पण मी एकदा रिवाइज करेन. हा, खूप फास्ट नाही ना झालं? नाही, फास्ट नाही झालं सर. आणि इन केस मला काही डाऊट आला तर मी विचारेन तुम्हाला. हा, व्हेरी नाईस. नेक्स्ट वन अक्षय. मेन पॉइंट भेटणार आहे. तो पॉइंट आहे दे आर वर्क फॉर डेव्हलपमेंट ऑफ कंट्री ऍज पर द कमर्शियल बँक असतात ना, जे फर्स्ट चॅप्टर आपलं झालं, त्यांचं वर्क काय आहे, तर ते काय करणार आहे, सेव्हिंग तुमचे वाढवणार आहे. त्यांच्याकडे लोनचं कंटेनमेंट कधी असणार आहे, जेव्हा इंडिव्हिज्युअल व्हिजिट करेल पर्सनल लोन वगैरे, ते मेन पॉइंट आहे. आणि ऍज कम्पेअर टू ह्यांच्याकडे आला IDBI, ICICI, SFC, HDFC अँड ऑल, त्यांच्याकडे काय आहे की ते लोक त्यांचं नेम मध्ये काहीतरी एक नाव आहे, जसं HDFC हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स मीन्स घर होम लोन प्रोव्हाइड करतो. लोन प्रोव्हाइड करण्याची मॅक्सिमम कामं ह्यांच्याकडून केली जातात. ओके. दुसरं कसं आहे बघा, त्यांची जी डेव्हलपमेंट पर्पज आहे, त्यांचं जे डेव्हलपमेंट पर्पज आहे, द पर्पज इज टू डेव्हलप कंट्री. आणि ते डेव्हलप कंट्रीसाठी त्या लोकांनी इंडिव्हिज्युअलवर जास्त हे केलेलं आहे. जसं की वन पॉइंट आपण ICICI बघितलं, तर ICICIचं नाव काय आहे, तर इंडस्ट्री क्रेडिट इन्व्हेस्टमेंट कौन्सिल ऑफ इंडिया. इंडस्ट्री क्रेडिट म्हणजे इंडस्ट्रीला क्रेडिट देणं, इन्व्हेस्टमेंट कौन्सिल ऑफ इंडिया. इट मीन्स तुमच्याकडून ते ऍज अ इन्व्हेस्टमेंट सेव्हिंग घेणार आहेत आणि ते सेव्हिंग ते लोक इंडस्ट्री पर्पजसाठी डेव्हलपमेंट ऑफ प्रायव्हेट सेक्टर च्यासाठी ऍज अ क्रेडिट तो लोन दिला जातो. इट्स कॉल्ड ICICI. देन त्याच्यात IFSC आपण बघितलं, इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. त्याच्यामध्ये फायनान्स केला जातो, म्हणजे तुम्हाला कुठली वस्तू पाहिजे ऍज अ हायर परचेस वगैरे फॉर ऑर्गनायझेशन, ते IFSC तुम्हाला प्रोव्हाइड करू शकते.
त्यांचे नॉर्म्स, त्यांची पॉलिसी, त्यांची फॉर्म फिलिंग सर्व त्याच प्रकारे असते. त्यांचं डायरेक्टली और इनडायरेक्टली वर्क फॉर डेव्हलपमेंट ऑफ कंट्रीज असतो अँड डेव्हलपमेंट ऑफ कंट्री बाय डेव्हलपमेंट ऑफ इंडस्ट्री. इंडस्ट्री डेव्हलप झाले की इकॉनॉमी जनरेट होणार आहे, इकॉनॉमिक जनरेट झाले की इकॉनॉमिक ग्रोथ होईल, जीडीपी इन्क्रीज होईल, एम्प्लॉयमेंटशिप इन्क्रीज होईल. द नंबर ऑफ वेज आर देअर ऍज डन इन द नंबर ऑफ वेज आर देअर ऑन दिस वे ते लोक काम करत असतात. Then the main point of development banks are if they are help for the ते काय करणार आहेत, तर मेन इज ते रेग्युलेटर त्यांना सांगितलं गेले. रेग्युलेटर मीन्स जर ते कोणाला लोन देत आहेत तर लोन रिकव्हरी करता करता ते ऍडवाइजही देत आहेत की असं केलंस की तुला जास्त मिनिमम प्रॉफिट होईल, मॅक्सिमम प्रॉफिट आहे, आणि त्या मॅक्सिमम प्रॉफिटचं तुम्ही मॅक्सिमाइज यूज करू शकता, मॅक्सिमाइज यूज करू शकता. अंडरस्टँड. आता युझिंग ऑफ फंड त्याच्यामध्ये पण तो रेग्युलेटराइज काम करतो की किती दिलं पाहिजे, नंबर ऑफ स्टाफ किती घेतलं पाहिजे, किती लोकांना सॅलरी प्रोव्हाइड केली पाहिजे, किती लोकांना त्याने इट मीन्स काय रॉ मटेरियल किती परचेस केलं पाहिजे, लेबर कॉस्टिंग अँड ऑल जे तुम्ही कॅल्क्युलेट करता आयपीसी मध्ये, सॉरी जे तुम्ही कॅल्क्युलेट करता आयसीए मध्ये, ते सर्व इथे यूज होणार आहे. ओके. ते युझिंग आर फॉर द पर्पज ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ युअर ऑर्गनायझेशन, आणि ते ऑर्गनायझेशनच्या अंडर जी डेव्हलपमेंट होणार आहे त्याचे ते लोक यूज करणार आहे. ओके. देन द मेन थिंग इज the main point is industrial development and providing by loan. Okay. Then capital rising हा एक पॉइंट असतो. त्या कॅपिटल रायझिंग मध्ये पॉइंट काय आहे, तर ते राईज करतात युअर कॅपिटल. इट मीन्स द हायर कॅपिटल हायर प्रोडक्शन. आता कॅपिटल मध्ये आपण आधीच बघितलंय एम्प्लॉय कॅपिटल किती असतो, 2 टाइप्स असतो, ओन फंड आणि लोन फंड. तर हे कसं हाय करणार आहे, बाय द प्रोव्हाइडिंग ऑफ लोन, बाय प्रोव्हाइडिंग ऑफ लोन. देन ट्रेनिंग ऑफ स्टाफ टू फायनान्शियल इन्स्टिट्यूट. फायनान्शियल इन्स्टिट्यूटचे जो मीन्स रिलेटेड टू द आयडीबीआय, एक्सीबीआय, त्यामध्ये जे फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे त्यांच्यामध्ये यूज होणारा जो पैसा आहे तो पैसा कसं प्रोव्हाइड करायचं, कसं लोन द्यायचं आणि कसं कलेक्ट करायचं, ऑल थिंग आर कलेक्टेड बाय देम अँड इझिली कलेक्टेड फ्रॉम दॅम. ओके. आणि ते जेव्हा त्यांच्याकडून कलेक्ट करतात तेव्हा जी पॉलिसी असणार आहे, तर पॉलिसी ऑफ ऑल डेव्हलपमेंट बँक, आयसीआयसीआय, आयडीबीआय, HDFC, both are the policy rules regulation are different because they autonomous body आहे. It means त्यांचं just registration असतो under RBI, Reserve Bank of India, but the policy things and all are done by them. ते स्वतःने बनवणार आहे. Understand. The main point आज आपण शिकलोय, तर 3 कन्सेप्ट आपण आज क्लिअर करण्याचा प्रयत्न केलाय. तर फर्स्ट इज इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन, IFSC, जे आपण लास्ट लेक्चरला बघितले होते. आज पुन्हा फंक्शन त्याचे बघितले. त्या फंक्शन्स मध्ये काय काय आहे तर आपण ऑल ओव्हर फंक्शन्स प्लीज नोट डाऊन इन युअर नोटबुक. ओके. कारण ते तुम्हाला मे बी पेपरला ह्याचा चान्स जास्त असणार आहे. फंक्शन ऑफ IFSC, फंक्शन ऑफ IDBI. देन नेक्स्ट आपण बघितली इंडस्ट्रियल क्रेडिट इन्व्हेस्टमेंट काउन्सिल ऑफ इंडिया, ICICI, आणि ICICI मध्ये आपण काय काय आहे ते पूर्ण बघून घेतलं, प्रोव्हाइडिंग सिस्टीम अँड ऑल. ओके. देन अंडर द ICICI द फंक्शन ऑफ मेंबर ऑफ फंक्शन ऑफ प्रोव्हाइडिंग हिअर, आणि त्या फंक्शनला आपण फॉलो केलंय. ICICI चे फंक्शन, IDBI चे फंक्शन सिमिलर नाही म्हणणार मी, कव्हर अप असतात, मीन्स समोर सेम असतात, पण ऍक्च्युअल द वर्क अँड पॉलिसी आर डिफरंट. द वर्क अँड पॉलिसी आर डिफरंट. देन वर्किंग ऑफ ICICI काय आहे, तर ICICI ची नंबर ऑफ वर्क आहे. जसं इंडस्ट्री युनिटचं बॅकवर्ड एरियाला हँडल करते. इट मीन्स लेबर, नॉन ग्रँटेड लेबर, बॅकवर्ड पार्ट्स जे आपण जस्ट टेम्पररी पर्पजसाठी ठेवतो त्यांचं कसं करायचं. देन फायनान्शियल असिस्टंट असतात, बोथ इन रुपी अँड करन्सी, म्हणजे फॉरेन एक्सचेंज मध्ये तो हेल्प करतो. टाइम ऑफ प्रायव्हेट सेक्टर कंपनीज अँड ऑल, हे ICICI मध्ये बघितलं. देन IDBIचं बघितलं तर IDBIचं पण सेम प्रोव्हाइडिंग सिस्टीम आहे, त्यांचे फंक्शन आहेत. तर बिंग अपेक्स बँक आहे ती इन रेग्युलेटर इन इंडस्ट्री अँड डेव्हलपमेंट, म्हणजे एक रेग्युलेटरचं काम करते, जसं ICICI पण करते, HDFC पण करते. इन मीन्स शॉर्ट दे आर द रेग्युलेटर, इट मीन्स हेल्प. देन मर्चंट बँकिंग सिस्टीम आहे ह्यांच्यामध्ये. इट मीन्स ते लोक जस्ट मर्चंट बँक कोणाला म्हणतात, जे मर्चंडाईज असतात. इट मीन्स इंडस्ट्री डेव्हलपमेंटसाठी हेल्प करतात. कधी इंडस्ट्री डेव्हलपमेंटसाठी त्यांना मर्चंट बँक असं म्हणलं जातं. ओके. देन ह्याच्यावर आपण पुढे डिस्कस केली आहे, आणि डिस्कस मध्ये वर्किंग कॅपिटल ऑफ IDBI. तर IDBI ने काय काम केलेलं आहे, ते डायरेक्ट फायनान्स आहे. ते फायनान्स टू असिस्टन्स टू इंडस्ट्री युनिट. इंडस्ट्री युनिटला डायरेक्ट फायनान्स देऊ शकते ऑन द पर्पज ऑफ युअर प्लॅन. तुमचं प्लॅन जर त्यांना पटलं इन फ्युचर अँड इट इज प्रॉफिटेबल, तर तुम्हाला ती डायरेक्ट फायनान्शियलवर हेल्प करते.
देन इंडस्ट्रियल फायनान्स आहे. इंडस्ट्रियल फायनान्स मध्ये IDBI चं काय मेन वाटायचं आहे, IDBI प्रोव्हाइड द रेफरन्स टू द स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन, स्टेट इंडस्ट्री डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अँड द कमर्शियल बँक. ती कोणाला तुमचा रेफरन्स देते, इट मीन्स त्याला लोन देणं अशक्य नसलं तर इनडायरेक्टली तुम्हाला कसं लोन भेटतो, तर कमर्शियल बँक मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करते विथ हिज रेफरन्स. ते मला हिज रेफरन्स बँक म्हणते की दिस कस्टमर इज माय, प्लीज प्रोव्हाइड इन लोन. म्हणजे त्यांचे पूर्ण सिक्युरिटी असलेली IDBI कडे असते. जर का तो लोन ब्राउन झालं किंवा डाऊन झालं अशा वेळी ती कमर्शियल बँक आहे ती त्या व्यक्तीकडे नाही का IDBI कडे जाते आणि ते कलेक्शन करते. ओके. देन असिस्टंट टू बॅकवर्ड एरियाज आहेत. असिस्टंट टू बॅकवर्ड एरियाज लोकेटेड इन द बॅकवर्ड रिजन. ठीक आहे. जे बॅकवर्ड रिजन मध्ये अशा जागी तुम्हाला एक पॉलिसी प्रोव्हाइड केली जाते. अंडर दिस पॉलिसी इट कॅन हेल्प टू ट्रेन अंडर द अशी जागा आहेत जे आडगावी असतात. जसं फॉर एक्झाम्पल खेड सिलेक्ट केलं तर खेडला सोडून पुढे एक कम्पेअर घ्या भोसले, तर भोसले किंवा एज कम्पेअर टू इथं भरणा नाका, तर भरणा नाका हायर डेव्हलप आहे. इज नॉट अ सिटी पार्ट, इट्स अ विलेज पार्ट. तर मग त्यांना डेव्हलप करण्याचा हेल्प कुणी केलं नसेल तर इथलं सिम्पल आन्सर आहे की ते असिस्टंट बॅकवर्ड मध्ये ते डेव्हलप झाले असतील. IDBI ने त्यांना हेल्प केली नसेल आणि तिथे ती स्टाफ शॉप वगैरे आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावर उभं केल्यासाठी लोन प्रोव्हाइड केला जातो. अशा खूप अशी जागा असतात. आडगावी खूप जागा असतात जिथे जर एकात ओस पडलेली जमीन असते, मग तिथे तुम्ही फंक्शनाइज काही ऑर्गनाइज करायचा प्रयत्न असेल तर IDBI तुम्हाला हेल्प करेल. बिकॉज तुम्ही बॅकवर्ड एरिया जिथे काय जिथली लोक कमी शिकलेले असतात किंवा अवे फ्रॉम द हायवे असतं, तिथून डेव्हलपमेंट करणं, बिझनेस चालवणं इम्पॉसिबल असतं. अशा जागेतून तुमच्याकडून ते करून घेतलं जातं अँड कॅन हेल्प टू द डेव्हलपमेंट. इट कॅन help your development, easily work for your development. इझिली जर बॅकवर्ड एरिया डेव्हलप झाली तर तिथे रोडवेज बनणार, रोडवेज बनले की तिथे फायनान्शियल वर्क होणार, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होणार, इन्फ्रास्ट्रक्चर हाय होणार. हे सर्व झाले की इझिली डेव्हलपमेंट होतं. इझिली इनडायरेक्टली फंक्शनाइज, इनडायरेक्टली वर्क फॉर IDBI. ओके. Then from next lecture we are study the Industrial Investment of India IIB आणि राहिलेले दोन बँक असतील त्यांचा आपण कम्प्लीट स्टडी करणार आहोत. अँड देन the lecture are in for you. Okay.